नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? नॉर्मली आयुष्यामध्ये तुम्ही बुद्धी लावून वर्तवलेला अंदाज हा चुकला की आपल्यालाच स्वतःचा अपमान झाल्याचं फिलिंग येतं. क्रिकेटच्या बाबतीत मात्र तसं नाही आहे. मी तर म्हणेन खेळाच्या बाबतीत तसं नाही आहे. आपण अंदाज वर्तवतो, खेळ तुम्हाला एक वेगळा गुगली टाकतो, तुमचा अंदाज चुकल्याच जमा होतो आणि त्यावेळेला अपमान झाल्यासारखं नाही वाटत, आनंद वाटतो. कारण हीच तर खेळाची मजा आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जो काही खेळ बघायला मिळालेला आहे, तो खेळ बघून दुसऱ्या दिवशीच्या खेळाचं वर्णन करत असताना मी वर्तवलेला अंदाज हा एका अर्थाने चुकला आहे आणि हे कबूल करताना मला अजिबात कमीपणा वाटत नाही आहे. कारण क्रिकेट मला कळतं असं जेव्हा तुम्ही समजता त्यावेळेला क्रिकेट तुम्हाला दाखवून देतं की तुम्ही विचार करता त्याच्यापेक्षा हा खेळ वेगळा आहे, हा खेळ महान आहे. माझं हे मत आहे. तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूबचं चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रमैत्रिणींनो, तिसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात चालू होत असताना मनामध्ये एक विचार आला आहे, जर यशस्वी जयस्वालचं शतक हुकलं, जर के.एल. राहुलचं शतक हुकलं, जडेजाचं हुकणार नाही परंतु रवींद्र जडेजाचं सुद्धा शतक हुकलं आणि ह्याच्यामध्ये मी तर म्हणेन रवींद्र जडेजानी केलेल्या एक भक्कम खेळीमुळे भारतीय संघाला जबरदस्त आघाडी मिळाली. ही आघाडी दुसऱ्या दिवशीच्या अखेरीला 175 धावांची होती, ती 190 धावांवरती गेली आणि गंमत म्हणजे इंग्लंडकडनं सर्वात जास्त विकेट्स कोणी काढल्या, सर्वात जास्त यशस्वी गोलंदाज कोण ठरला? जो रूट, ऑफ स्पिनर जो रूट, जो बॅटिंग करता सुप्रसिद्ध आहे, दर्जेदार बॅट्समन आहे, चांगली बॉलिंग करतो. त्यांनी अष्टपैलुत्व स्वतःचं जणू काही सिद्ध केलं आहे असं म्हणायला लागेल. भारताचा डाव संपला त्यावेळेला असं वाटलं होतं नक्कीच ही धावसंख्या, ही आघाडी समोरच्या टीमचे दडपण हे वाढवून जाईल. काही प्रमाणात इंग्लंड संघाने हे दाखवून दिलेलं आहे, आम्ही भारतामध्ये येऊन वेगळं क्रिकेट खेळणार. आम्ही जास्त निकाल काय लागेल, लोक काय म्हणतील, आम्ही खेळताना चांगले दिसू का वाईट दिसू, या गोष्टीचा विचार करणार नाही. आम्ही परिणाम साधायचा विचार करू. तो परिणाम पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना सुद्धा इंग्लिश बॅट्समननी साधला होता, दुसऱ्या इनिंगमध्येही काही प्रमाणात साधला. कारण क्रॉली आणि बकेट यांनी सुरुवातीला विकेट जाऊन दिली नाही. ह्याचा परिणाम असा झाला की इंग्लंड संघाला एक प्रकारचा विश्वास वाटू लागला की अजून हैदराबादच्या ग्राउंडवरचं विकेट हे बॅटिंग करतात तेवढं वाईट नाही आहे. मधल्या काळामध्ये जरा इंग्लंडची थोडी घसरण झाली कारण त्यांची जी मधली फळी होती ती थोडीशी लटकल्यात जमा झाली. परंतु एका बाजूनी ओली पोप हा भक्कम बॅटिंग करत होता. पहिल्या इनिंगमध्ये झाप मारायची चूक जी होती ती त्यांनी टाळली आणि त्याच्यानंतर तो बरोबर पुढे आणि मागं क्रीजचा उपयोग करून खेळायला लागलेला होता. तरीही त्याला योग्य साथ मिळत नव्हती कारण बेस्टो लवकर आऊट झाला, कॅप्टन स्टोक्स लवकर आऊट झाला आणि त्यामुळे एका क्षणाला त्यांचे 5 प्रमुख फलंदाज बाद झालेले असताना इंग्लिश टीम अडचणीत आलेली होती. भारतीय स्पिनर्स एका अर्थाने जाळं विणायला लागलेले होते आणि त्यावेळेला ओली पोप आणि बेन फोक्सनी जी काही भागीदारी केली, शतकी भागीदारी होती आणि ही लक्षणीय बदल करणारी ठरलेली आहे या सामन्याच्या बाबतीत. ओली पोपनी आज जी बॅटिंग केली, भन्नाट बॅटिंग केली कारण उधळून तो खेळला नाही. उधळून म्हणजे आम्ही काय म्हणतो की अनावश्यक स्टेप आउट होऊन काहीतरी वाकडा तिकडा शॉट एकही त्यांनी मारला नाही. धोका पत्करला का? अगदीच पत्करला. परंतु म्हणतात ना, नशीब कोणाला साथ देतं? जो जाबाज असतो, जो धैर्य दाखवतो त्यालाच नशीब साथ देतं. आज ओली पोपनी रिव्हर्स स्वीपचे विविध प्रकार मारून दाखवले. कधी त्यांनी पॉईंटला म्हणजे रिव्हर्स स्वीप स्क्वेअर लेगला म्हणता येईल त्यांनी मारला, कधी त्यांनी व्हील स्कूपसुद्धा मारला आणि हे करत असताना आपल्या स्पिनरला आणि आपल्या कॅप्टनला सतत विचार करायला लावला. हा खेळ काय आहे? उंदीर मांजराचा खेळ आहे. बॉलर बॅट्समनच्या मनात शंका निर्माण करायचा प्रयत्न करत असतो, बॅट्समन बॉलरच्या मनात शंका निर्माण करायचा प्रयत्न करत असतो. ओली पोपनी तेच केलं. त्यांनी आज भरपूर बाउंड्रीज मारलेल्या आहेत.
ते मारत असताना कधी हवेतनं कधी जमिनीलगतनं त्यांनी सहजी फटके मारले, बॅकफुटेड शॉटसुद्धा मारले आणि त्याचबरोबर क्लासिकल ड्राईव्हसुद्धा मारले. त्यामुळे झालं काय, सिंगल सेव्हिंग फील्ड हे रोहित शर्माला लावता आलं नाही. त्याला सतत काही फिल्डर हे बाउंड्री लाईनकडे ठेवायला लागले आणि ते करत असताना रिव्हर्स स्वीपचा वापर केल्याने एका बाजूला बॉलिंग ही भारतीय बॉलर्सला करता आली नाही. 100 धावा झाल्यानंतर, लक्षात घ्या, ह्या विकेटवरती 100 धावा झाल्यानंतर ओली पोपचा एक कॅच सुटला, अक्षर पटेलने तो कॅच सोडला, जडेजाच्या बॉलिंगवरती तो सुटला. तो एक जर का क्षण सोडला तर बाकी वेळेला ओली पोपनी संधी दिलेली नाही आहे. आउटस्टँडिंग बॅटिंग त्यांनी केलं आहे. 150 धावांच्या जवळ तो आहे, म्हणूनच इंग्लंडची आघाडी 125 धावांचा टप्पा ओलांडून गेलेली आहे. अजून ओली पोप बॅटिंग करतोय, इंग्लंडचे अजून 4 फलंदाज बाद व्हायचेच. ह्याचा अर्थ हा सामना कमजोर पद्धतीने पुढं चाललेला नाही आहे. ह्यामध्ये एक दिसून आलेलं आहे, इंग्लिश टीमनी आक्रमक क्रिकेट खेळण्याचा जे मनोधैर्य दाखवलेलं आहे त्याचा फरक या सामन्यावर पडलेला दिसतोय. एक गोष्ट नक्की, जो माझा अंदाज होता तो चांगला बरोबर ठरला अशा अर्थाने, दुसऱ्या दिवशी मी सांगितलेलं होतं हे विकेट टर्न होतं आहे परंतु स्लो टर्न होतं आहे. आज आपल्याला तेच बघायला मिळालं की हैदराबादच्या विकेटवरती बॉल वळत होता परंतु तो एकदम भस्कन वळत नव्हता, हळूवार वळत होता. त्यामुळे जे बॅट्समन ती चूक करत होते त्यांना त्याची अडचण झाली. ओली पोपसारख्या बॅट्समनला त्याची अडचण झाली नाही. धैर्य दाखवलं, थोडं त्यांनी रिस्क घेतली पण सुपर्ब बॅटिंग केली. मला केविन पीटरसनच्या भन्नाट त्या वानखेडे स्टेडियमवरच्या इनिंगची आठवण झाली. इतकी ही खेळी दर्जेदार होती आणि भारतीय बॉलर्सना खास करून 3 दर्जेदार स्पिनर अश्विन आणि जडेजाच्या नावावरती 500 एकत्र मिळून काढलेल्या टेस्ट विकेट्स आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे ते असूनसुद्धा ओली पोपनी त्यांच्या मनात शंका निर्माण केली आणि यश मिळवून दाखवलं. हे विकेट बॅटिंग करता अजूनही शक्य आहे हे ओली पोपनी दाखवलेलं आहे. मी एवढंच म्हणेन, अजूनही जो सामन्याचा काय म्हणतात त्याला पकड आहे ती भारतीय संघाच्या हातातनं निसटलेली नाही आहे. फक्त एकतर्फी सामना व्हायची जी शक्यता होती ती संपूर्णपणे नाहीशी झालेली आहे, कारण 125 धावांची आघाडी ही इंग्लंडकडे झालेली आहे. चौथ्या डावामध्ये 200पेक्षा जास्त धावा भारतीय संघाला करायची वेळ आली तर थोडीशी गडबड होऊ शकते. अर्थातच इंग्लंडकडे तेवढे दर्जेदार स्पिनर नाही आहेत आणि विकेट मी अगोदर म्हटल्याप्रमाणे स्लो होत चाललेलं आहे. परंतु ओली पोपच्या बॅटिंगनी सामन्यातली रंगत कायम आहे. ही माझी मतं झाली. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. त्याच्याकरता यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल, फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी म्हणावंसं वाटतं, वेल प्लेड ओली पोप, वेल प्लेड. बाय बाय.